बघा गाईज एका गाडीवर पडतात आणि थोडासा हिरवळ. हा बघा इकडे पण चुकलेले आहेत. बघा इकडे पण चुकले. हे असे आमचे मित्र पुढे घेऊन जाऊच वाटत नाही त्यांना आणि यांना पिकनिक खायचे बघा. ड्रिंक पितो बोल असं बोल. थोडा गैरसमज होईल तुमचा. सो गाईज भरपूर टाइम झाला. तुम्ही वाट बघता. आमचे 2 चुलता मित्र आहेत ते येत आहेत. आणि हा बघा हा माझा मित्र आहे. त्याची गाडी त्यांची चार्जिंग उतरली आहे. सो आम्ही थांबलो इथे आता. थोडंसं इथे पाहिजे मठ आहे स्वामींचं. इथे कोरी वगैरे येत आहेत. सो आम्ही पण आलोय त्यासाठीच. स्माइल होता औरत का चक्कर बाबू भैया. और माझा मित्र आहे माझा भाऊ आहे मोठा. तुम्हाला आता आम्हाला त्याने सांगितलंय श्रावणाचं महत्त्व म्हणजे का पाहतात वगैरे. तर तो आता तुम्हाला पण सांगतो नीट ऐका. श्रावण का पाहतो. श्रावणामध्ये मच्छी कोंबडी सगळ्यांचा पदार्थ हे असतो. कारण आपण श्रावण पाहतो. मेन तर हे असतं श्रावण पाळण्याचं. नाही पण श्रावण पाळण्यामध्ये अल्कोहोल प्यायचं नाही. चिकन खायचं नाही. तुझी बडबड ऐकून हगवण आली मला. मुलगी बघा आहे. अरे इकडे पाठीमागे आपलं पार्टी आहे. इकडे गॅरेज आलाय तो आलाय. हो देखो आ गया. देखो आ गया. देखो आ गया. देखो आ गया. हा 40 दिवस 2 बॉक्स सर्व बुक आहे. 41वा दिवस आम्हाला अक्षरशः त्याला घेऊन जावं लागलं. मी इकडे पडलोय. या मला वी आर नॉट ड्रिंकर्स बट वी आर कोणाच नाही काही. सगळी साधे पोर आहेत माझे मित्र आहेत. आमचं खाद्यपान आहे मद्यपान नाही. आता आम्ही बघू सूप आहे ना. खाद्यपान मद्यपान गांजापान धुम्रपान सर्व काही कर. त्यातला तो काही करत नाही. मी सिरियसली तोंड बघा मस्ती करतो बघा. असतोय बघा. हे थांब हे भाई हे थांब बघा. बघा एवढी याला घाई आहे ना की पाठी पुढे काय बघत नाहीये. एवढी भूक लागली ना ह्या माणसाला. आता आम्ही खायला जात आहोत. यंग बॉलर बघा फ्युचर ऑफ इंडिया. भाऊ बॉल टाक जरा. आरामात घाई नाहीये. एक नंबर बॉल टाकली. दोघं पुढे गेलेत. आहे दोघं परम मित्र आहेत. परम समजून जा. पुढे तुम्हाला काय लावायचं ते लावा. मी असं वाटत हेल्मेट वगैरे कोणी घालत नाही. आम्हाला इथे जवळच जायचं त्याच्यामुळे आम्ही घालत नाही. नाहीतर तुम्ही हेल्मेट वगैरे घाला कारण सेफ्टी खूप फर्स्ट इम्पॉर्टंट आहे. आता आम्हाला इकडेच जायचं आहे थोडं. आणि आमची जरा पोलिसांबरोबर ओळख वगैरे आहे. हा आहे ना पाठीमागे याचे पप्पा मामा वगैरे पोलीसमध्ये आहेत. आता आम्ही चाललोय ग्रँड हयात. पुढे ग्रँड हयात हॉटेल आहे. आमच्या सिटी ऑफ जॉय बोलतो आम्ही. भले आमच्यासाठी सर्व काही आहे. आमचा जन्म सर्व इकडेच झालाय. ही आमची जिम आहे. इकडे आम्ही जिमला येतो फिटनेस. याच्यामध्ये हिरोईन्स वगैरे येतात. कधी कधी जातो आम्ही तेच बघायला जातो. काय इथे आता हयात हॉटेल जवळ आलो. आता आम्ही तिथे चाय बी पिणार आहे. आम्ही आता हयात जवळ पोहोचतोय. हयात हॉटेल आम्ही बाहेरच पितो चहा. आतमध्ये जात नाही. एवढं मोठं हॉटेल असून पण बाहेरचा रस्ता बघा तुम्ही. हे दोघं जण येत आहेत. ही जी तुम्हाला दिसते आणि
लांब लांबच्या. बघा वाकोलामध्ये मिळते आम्ही ताटाला इथेच तर सुटतो. इथे ना उत्कृष्ट प्रकारचा चहा आणि वडापाव वगैरे मिळतो. तुम्ही बघू शकता नागोरीचं इथे ब्रांच आहे. आणि थोडंसं हिरवळ. तुम्हाला अशी हिरवळ बघायची असेल तर आणि भावाची उत्कृष्ट अशी ड्रायव्हिंग बघू शकता त्यांचं. येतात हॉर्न न देता वगैरे काही. इथे काही उभे असतात पोलीस. आता आम्हाला पकडलं तर जर कोणी सांग थोड्याच ठिकाणी आमचं डेस्टिनेशन येणार आहे. मध्ये येतात पाठीपुढे बघत नाही पण भावाची उत्तम ड्रायव्हिंग त्यामुळे आहे. बघा बघा वाडा बघा तिथे. आता पोचलेलं आमच्या डेस्टिनेशनवरती. तर तिथे आम्ही आता तुम्हाला दाखवतो. इकडे आम्ही बसलेलो. इथे आम्ही रिओ वगैरे पितो आम्ही ते. आमचा आता इथे आम्ही खायला येतो. परत असं सॉफ्ट ड्रिंक वगैरे करायला येतो. सॉफ्ट ड्रिंक प्यायला येतो आम्ही इथे. असं खायला वगैरे येतो. आमचा बर्थडे पार्टी वगैरे होती इथे आमची. बर्थडे इथे Cheers, थोडं guys. ओपन जागा आहे. चेस चेस चेस. काय जाऊन आता जातो चित्नागडीला. चित्नागडची फेमस फ्रँकी सगळ्यांनाच माहीत असेल. ते राहतात इथे मुंबईमध्ये. काही जेव्हा मी कॉलेज जॉईन केलेलं ना तेव्हा 12 रुपयाला वगैरे होती ती. आता पण तिचा रेट म्हणजे मिनिममच आहे. 25 रुपीज वगैरे स्टार्ट होतं ते फ्रँकी. तर आता आपण इथे जातो. बघा तुम्ही कोणी कोणी खाल्लं आहे कमेंट करा. काय आलेलं आम्ही आता चित्नागडला जेव्हा आम्ही काय आहे चित्नागडच्या बाहेर. चल भाई बस. मला व्हेज रोल कोणता पाहिजे तुला? चीज व्हेज रोल. बघा नेहमी इथे करते असते. काय बोलतं? श्रावणाचं महत्व संपलंय. श्रावण आहे काय त्याच्यामुळे बघा. बघा काय एका गाडीवर पडतात. गाडी सोबत पडाल. काय तुम्ही बघू शकता. रडून पे करते. कधी कधीच पे करतो. ते बघू हा एवढा कंजूस आहे ना की आता 200 रुपये झालेत बिल तरी पण तो आता एवढा रडतोय. अरे हास्य आहे ना खूप खोटं मी आहे ना मी नेहमी पे करतो पण आहे ना खातो. लाडक्या भाऊचं काय होत नाही. लाडक्या भावाचा काहीच फायदा होत नाही आम्हाला. लाडक्या भावाला पण तुम्ही यार काय पैसे द्या थोडेसे ऍटलिस्ट. भाऊ म्हणून समजा पण त्याला तरी पैसे द्या. बघा ह्या तिघांना पण भेटलेले आहे. माझीच आली नाही फक्त. नेहमीप्रमाणे मी इथे पण पार्टी आहे. सो मला पुढे न्यायला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. बघा हे चेतनाची फेमस फ्रँकी खात आहेत त्याच्या हातात. माझीच नाही बनले. साले मजाक पण करा. यस चेस हो चेस चेस घ्यायचा. बघा पेमेंट करतात. त्याचा ATM ब्लॉक झालाय. कॅश कॅरी करते. मला माणूस आहे तो का एक आम्ही सगळे बघा. तुम्ही आम्ही तो बघा कोणता ग्लास पिता.
चाललो आहे घरी. बघू शकता तुम्ही पिंकवाली मस्त आहे ना. ला 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 ते ला ला. फेमस भजी बिजीवाले आहे. फूडसाठी खूप फेमस आहे आमचं कॉलेज, चेतना कॉलेज. आय लव मोमोज. ऑलमोस्ट किती 30 इयर्स वगैरे झाले असतील त्या वडापावला. अजून पण सेम ऑथेंटिक टेस्ट आहे. बघा कसे गाड बनवतात. बघू शकता काय सुंदर सुंदर म्हणजे सुंदर. सुंदर म्हणजे अति सुंदर, अति सुंदर. ही सुंदरता तुम्हाला कुठे काय रस्त्यावर चालवताना ना फक्त रिक्षावाले आणि पप्पाची परी यांच्यापासूनच सावधान राहा बस. बाकी तर ठीक आहे. आज आम्हाला पप्पाची खूप दिसली आहे पप्पाची परी. आता काय करत आम्ही ॲडव्हेंचर रोडला चाललो आहे. ऑफरोडिंग मुंबईमध्ये पण ऑफरोडिंग. ये जगह बेहद खतरनाक है. पानी का बहाव बहुत तेज है. यहाँ तो मौसम भी कड़ी परीक्षा लेता है. इसे पार करना आसान नहीं. खतरनाक ड्रायव्हिंग ऑफरोडिंग ऑफरोडिंग. बघा छत्री उभ्या तिथे. कसं पण गाडी टाकतात. एन्जॉय केला आता खूप आम्ही. आता आम्ही चाललो आहे घरी. विमल बोलो जुबान तीसरी. अजून पण चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. काय बघत बिगत नाही, डायरेक्ट हात दाखवतात. मिस्टर हात दिखाऊ. वडापाव नो ऑफेन्स गाइस, नो ऑफेन्स. जस्ट फॉर फन, जस्ट फॉर फन. बाकी काय इंटेन्शन असं नाही. हो कोण आपला बाबू पुढे आलो. परत कुठे गेला तो? बाबू परत पुढे गेला. जरूर गाडी आहे ना पवारचा गेला. त्यामुळे कोणाला बघा ही भावाची गाडी आहे. एक तर हिला किक नाही आणि जे बॅटरी होतं ना त्याच्यामुळे मला भाऊ कुठे तिथे अडवतो तिथून फोन करतो. हां आणि मला फोन करतो तिथून, भावा ये धक्का मारली. लास्ट टाइम आम्ही चालू केलेली पण ते परत चार्ज नाही झाले. आता आम्ही चार्जिंगला दिले. बघूया आता. बघा किती पारख्या एवढं तर तो एवढ्या टेन्शनमध्ये तो
गर्लफ्रेंड सोडून गेल्यावर पण नसतो. गाडीमुळे टेन्शन मध्ये पहिलं प्रेम. आता ह्याची पण गाडी झालेली आहे बघा. आता आम्ही निघतोय, घरी जातोय. पूर्ण दिवस तुम्ही बघितलं आम्ही काय काय केलं ते. आता अर्धा तुम्ही बघितलं नाही जे आम्ही कट केलं. सो बघूया आता आपण. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा ना, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये.